शक्यात ही व्यक्ती काय झाली, अग्निरूप झाली. पण तो अर्थ मात्र येथे अभिप्रेत नाही. व्यावहारिक दृष्टीनं अग्निरूप होणं वेगळं आणि पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर अग्निरूपानं शास्त्रकारानं दोन प्रकारचा अर्थ सांगितला. एक आहे नामरूप आणि दुसरा आहे ज्ञानरूप. महाराज म्हणतात अग्निरूप झालो याचा अर्थ आम्ही नामरूप झालो, आम्ही ज्ञानरूप झालो. आता नामरूप म्हणजे काय, तर महाराज म्हणतात हरिपाठामध्ये असं एक दृष्टांत दिला ज्ञानोबांनी याच्यावर. गवताला जर अग्नी लागली तर काय होईल, तृण अग्नी मिळे समरस झाले, पुढे तैसे नामे केले कैसे नामे केले जपतारी. गवताला जर अग्नी लागली तर काय होईल, गवत जळून भस्म होईल. बस गवत जळून भस्म होईल. मग आता नाम काय आहे, अग्नी आहे, आणि गवत काय आहे, पाप आहे. पापाला जर नामस्मरण केलं तर कसंही पाप असलं तर नामस्मरणरूपी अग्नी काय करतो, पापाला काय करतो, जाळून भस्म करतो. एका जन्माचं पाप नाही. तुकाराम महाराज सांगतात जन्मांतराचं जरी पाप असेल पण ते पाप मात्र नाम अग्नी मात्र जाळून टाकल्याशिवाय राहत नाही. नामसंग कीर्तन साधन सोपे जळतील पापे एका जन्माचं जन्मांतराचं पाप काय होतं, जळून भस्म होतं. जसं नाम जर पापाला जळून भस्म करतं म्हणून महाराज म्हणतात आम्ही नामरूप झालो. दुसरा अर्थ आहे ज्ञानरूप. आता ज्ञानरूप म्हणजे काय, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृते तथा. बरं यथई ध्वंसी समेद्योग निर्भस्मसात कृते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कृते तथा. भगवान सांगतात अर्जुना, प्रज्वलित केलेल्या अग्नीमध्ये तुम्ही कोणतंही काष्ट टाका, ओलं टाका का कोरडं टाका, काय होतो, अग्नी मात्र सर्व भस्म केल्याशिवाय राहत नाही. तसं ज्ञान अग्नीच्या मुखामध्ये तुम्ही कोणतंही कर्म टाका पण ज्ञान अग्नी मात्र काय केल्याशिवाय, ते कर्म मात्र भस्म केल्याशिवाय राहत नाही. ज्ञानाग्नीची मुखे जेने जायले कर्म अशके ते ब्रह्मच मनुष्य वेखे ओळखतो. कोणतंही कर्म असो, ज्ञान अग्नीच्या मुखामध्ये ते कर्म ज्ञान अग्नी सर्व कर्मांना काय करतं, भस्म करतं. म्हणून महाराज म्हणतात आम्ही नामरूप झालो, महाराज म्हणतात आम्ही ज्ञानरूप झालो. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, पुढे लागून येदी पाप पुण्यांगा. महाराज म्हणतात आम्ही अग्निरूप झाल्यामुळे आता आम्ही पापा पुण्याचा आमचा संबंध राहिलेला नाही. का राहिला नाही, ज्ञानोबा सांगतात काय, म्हणून त्याची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी आणि गंगा मिळाली या नदी विटाळू जैसा. तर ती गंगा समुद्राला मिळाल्यानंतर तो समुद्र तिचा पूर्वीचा अपवित्रपणा पाहू शकत नाही. म्हणून त्याची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी गंगा मिळाली नदी विटाळू जैसा. तसं तिचा मागचा अपवित्रपणा पाहू शकत नाही, कारण ते समुद्रात काय झाले, क्षण गेले. तसं महाराज म्हणतात आम्ही अग्निरूप झाल्यामुळे आम्हाला पाप पुण्याचा संबंध नाही. मग पाप पुण्य कशावर अवलंबून आहे, पाप पुण्य कर्मावर अवलंबून आहे. जसं कर्म असेल तसं पाप पुण्याचा संबंध आहे. आता कर्मामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे विहित कर्म, दुसरा आहे निषिद्ध कर्म. आपल्या भाषेमध्ये निषिद्ध कर्म म्हणजे वाईट कर्म, आपल्या भाषेत विहित कर्म म्हणजे चांगलं कर्म. त्या विहित कर्म देखील दोन कर्म आहेत, एक सकाम बुद्धीने केलं कर्म आणि दुसरं निष्काम बुद्धीने केलं कर्म. आता सकाम बुद्धीने फलासक्ती ठेवून जे कर्म केलं जातं ते पाप पुण्याला उत्पन्न करतं, आणि निष्काम बुद्धीने फलासक्ती टाकून जे कर्म केलं जातं ते पाप पुण्याला उत्पन्न करू शकत नाही. ते कर्म होतं पण कसं होतं, कर्तृत्व मद आणि फलस्वाद टाकून ते काय होतं, कर्म होतं. ज्ञानोबा सांगतात येणे फल त्यागे सांडे ते ते कर्म न विरळे एकच विरवळ जाळे वाण जशी. जसं विळूच्या झाडाचं फळ फुल येत नाही तसं ते पुन्हा कर्म अंकुरित होऊ शकत नाही. ते कर्म होतं पण ते काय होतं, निष्काम कर्म होतं. आणि भगवान सांगतात अर्जुना, असं जो निष्काम कर्म करतो मग त्याने कोणतंही कर्म करू द्या, ज्ञानोबांची वही फार अवघड आहे बरं, कोणतंही कर्म करू द्या पण आपण बोलू नका. आणि तया करणे आमतू
घडो का तीही लोका घातू परी तेने केला हा मातू बोलोच नाही विठाल. पण अशा अवस्थेला जो महात्मा होतो त्याची अवस्था आहे. कारण अशा अवस्थेला जो महात्मा जातो त्याच्याकडून वाईट कर्म होऊ शकत नाही. आणि भगवान सांगतात अर्जुना असं निष्काम कर्म केलं पाहिजे. जया पुरुषाच्या ठाई तरी कर्माचा खेद नाही परी फळापेक्षा काही संचय ना. आणि असं जर कर्म केलं भगवान सांगतात अर्जुना असं मला निश्चित मात्र मला असं वाटतं की निष्काम कर्म करणं येतान्य पितृ कर्माणी संगम त्यक्त्वा फलानिच कर्तव्याने तिमे पार्थ निश्चित मतमुत्तम. आणि केला कर्मी पाडवा जो फळाचा आधी यावा त्या मोरावर नेदावा मनोरथ. भगवान सांगतात अर्जुना अरे तुझ्या मनाला मात्र तू तिथं मनोरथ होऊ देऊ नको. असं कर्म कर की जेणेकरून तुझ्या हातून निष्काम कर्म केलं पाहिजे. कारण अर्जुन युद्धाच्या तयारीनं आलेला अर्जुन पण ज्या वेळेला त्याने सर्व आपलं नाटक होतं पाहिलं आणि मात्र ते गांडू धनुष हातातून खाली पडलं आणि रथाच्या खाली डोक्यात गुडघ्यामध्ये डोकं घालून बसला. युद्धाच्या तयारीनं आलेला अर्जुन युद्ध करत नाही. त्याला भगवान परमात्म्याला सुरस्थितीवर आणलं, त्याला बोध दिला आणि त्याच्या हातून मात्र कौरवांचं काय केलं वध करून गेला. अरे तू कोण मारणारा मरणारा कोणीतरी एक वेगळा आहे. तू फक्त कोण आहे निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे होणे तू फक्त निमित्त आहे. आणि अशा बोधावर अशा सुरस्थितीवर अर्जुनाला आणलं आणि अर्जुनाकडून निष्काम कर्म करून घेतलं. त्याला कुठलाही पाप पुण्याचा संबंध येऊ शकत नाही. कारण अर्जुन हा कशाला घाबरत होता? पापाला घाबरत होता. माणसाने सर्वांपेक्षा कोणालाच घाबरू नका पण पापाला मात्र घाबरला पाहिजे. जो पापाला घाबरला त्याचाच खरा परमार्थ आहे. असं निष्काम बुद्धीने जर कर्म केलं तर पाप पुण्याचा संबंध येत नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्नि रूप लागून येऊ पाप पुण्य अंगा. आणि असं जर केलं तर असं सुख प्राप्त होतं, पारमार्थिक सुख प्राप्त होतं. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली भगवंताच्या चरणी अर्पण करतो. शेवेला इथं पूर्ण टांगते जे काही